पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पहिल्यांदाच हिल मॅरेथॉन या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। देशातील पहिली स्पर्धा ही पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहे। हिल महापौर मॅरेथॉन स्पर्धा आहे। आपल्यासोबत स्वतः महापौर आहेत। सर, खरं तर पहिल्यांदा स्पर्धा होती आहे, कसं नियोजन आहे या स्पर्धेचं? पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण पहिल्यांदाच हिल मॅरेथॉन घेतोय। त्यामुळे सुरक्षतेची जे स्पर्धक धावणार आहेत त्यांच्या सुरक्षिततेची आम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। त्यासाठी आमचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते या महामार्गावर असतीलच, स्पर्धेच्या मार्गावर असतीलच। तसेच पोलीस प्रशासनाने आम्हाला पूर्ण सहकार्य केलेले आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनही आमच्या सोबत असेल। त्यामुळे या स्पर्धेची जी स्पर्धकांची काळजी ती आम्ही निश्चितच घेणार आहोत, कारण पहिली स्पर्धा आहे। थोड्याशा अडचणी या निश्चितच जाणवणार आहेत। काही लक्षात न येणारे मुद्दे कदाचित ऐन वेळेला समोर येऊ शकतील, पण आमचा हा प्रयत्न आहे। त्यासाठी आम्ही परेश ठाकूर यांना सोबत घेतलेले आहे। त्यांना अनेक स्पर्धांचे अनुभव आहेत आणि माणूस हा अनुभवातून शिकत असतो। यावर्षी जरी पहिली स्पर्धा असेल तरी भविष्याच्या मध्ये ही स्पर्धा अतिशय मोठी होईल असा मला विश्वास वाटतो। देशातील पहिली स्पर्धा असणार आहे, ही संकल्पनाच कशी सुचली? ह्या पनवेल महानगरपालिकेच्या आजूबाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। आज पनवेल रेल्वे स्टेशन हे आशियातलं मोठं रेल्वे स्टेशन होणार आहे। भविष्यात इथे अनेक मेट्रो स्टेशन्स असणार आहेत, जलमार्ग असणार आहे, बुलेट ट्रेन धावणार आहे। त्यामुळे हे वेगाने विकसित होणारं शहर म्हणून नाव रूपाला येणार आहे। त्यामुळे आपण काहीतरी एक नवीन ओळख आपण जर दिली तर त्याची सुरुवात आम्ही छोटीशी सुरुवात या निमित्ताने करतो आहोत। कसा खर्च असणार आहे, कसा टाइम असणार आहे, कोण कोण सहभागी होऊ शकतो? 1.5 कोटी खर्च आहे आणि साधारण आम्ही अनेक प्रायोजकांना यामध्ये आम्ही सहभागी करून घेणार आहोत आणि कमीत कमी पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीवर ताण येईल हे आम्ही निश्चित बघणार आहोत। कोणी आधी परमिशन दिली नव्हती, आता गैरसमज दूर झालेला आहे, कसं काय चर्चा झाली? जे चालायला जाणारे नागरिक असतात दैनंदिन, त्यांना रोजच्या रोज सुरक्षा पुरवणं हे सिडकोला जड जातं। परंतु एखादी स्पर्धा असेल तर त्या आयोजकांनी जर त्याच्या सुरक्षिततेची हमी घेतली स्पर्धकांची, तर ते लक्षात आल्यामुळे मग सिडकोने आम्हाला नाकारलेली परवानगी पुन्हा दिली। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।